Hello, my dear student. Welcome to the another session of morphology. स्टुडंट आपण लास्ट लेक्चर मध्ये फ्लावर बद्दल डिस्कशन केला. फ्लावरचे टाइप्स, फ्लावरचे पार्ट्स, फ्लावर मध्ये किती नोड आहेत, किती इंटर नोड आहेत याबद्दल आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कशन केला. आज टाइप्स ऑफ फ्लावर्स ऑन द बेसिस ऑफ इन्सर्शन ऑफ फ्लोरल लीव्स. फ्लोरल लीव्स कसं इन्सर्ट झाले म्हणजे कुठे इन्सर्ट आहेत याच्या बेसिसवर विथ रिस्पेक्ट टू द ओव्हरी म्हणजे गायनोशियमच्या रिस्पेक्ट मध्ये आपण याला डिस्कस करणार आहोत. तर वन बाय वन डिस्कस करू. तर एक एक फ्लावरचे पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. सो बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ अ कॅलिक्स, करोला अँड अँड्रोशियम इन रिस्पेक्ट टू द ओव्हरी ऑन थॅलॅमस याच्या रिस्पेक्ट मध्ये आपण फ्लावरला डिस्कस करणार आहोत. सो देर आर दीज फ्लावर आर डिवायडेड इन टू द थ्री टाइप्स. तीन टाइप्स मध्ये फ्लावर डिवाइड केला. नंबर वन, पहिली कंडिशन आपण बघू शकतो. नंबर वन विच इज रेफर्ड ॲज अ हायपोगायनस फ्लावर. नंबर सेकंड पेरिगायनस फ्लावर. नंबर थर्ड इपिगायनस फ्लावर. असे तीन टाइप मध्ये, तीन कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करणार आहात. हायपोगायनस, पेरिगायनस आणि इपिगायनस. हायपोगायनस कुणाला म्हणायचं स्टुडंट? गायनोशियम ऑक्युपाइज द हायेस्ट पोझिशन. गायनोशियम सगळ्यात वर आहे. गायनोशियम ऑक्युपाइज केला हायेस्ट पोझिशन आणि दुसरे फ्लोरल पार्ट लाईक पेटल, सेपल, स्टेमन आर सिच्युएटेड बिलो द ओव्हरी. हे ओव्हरीच्या खाली प्रेझेंट आहेत. देन द फ्लावर इज कॉल्ड ॲज अ हायपोगायनस अँड दिस कंडिशन ओव्हरी विल बी सुपेरियर. या केसमध्ये ओव्हरी सुपेरियर असतं. जसे एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघितलात मस्टार्ड मध्ये, चायना रोज मध्ये, ब्रिंजल मध्ये, मँगो मध्ये कंडिशन दिसतं. आपण डायग्रामॅटिकली याला बघू शकतो. तुम्ही जर या डायग्राम मध्ये बघितलात तर सगळ्यात वरची पोझिशन ऑक्युपाइज केलं इथं कोण? गायनोशियम. वरची पोझिशन गायनोशियम आहे आणि बाकी सगळे फ्लोरल पार्ट त्याच्या खाली प्रेझेंट आहेत. बघा इथं प्रेझेंट कोण आहे? सेपल. त्याच्या खाली कोण प्रेझेंट आहे? हे पेटल. आणि त्याच्या खाली कोण प्रेझेंट आहे? अँड्रोशियम. आणि गायनोशियम कुठं आहे? सगळ्यात वरच्या पोझिशन मध्ये. आणि अशा कंडिशन मध्ये आपण ओव्हरी सुपेरियर टाइपची आहे आणि फ्लॉवर कसा आहे? हायपोगायनस टाइपचा फ्लॉवर आहे आपण असं म्हणू शकतो. तर ही कंडिशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. देन कंडिशन नंबर सेकंड, दुसरी कंडिशन बघ. पेरिगायनस फ्लावर. इन द पेरिगायनस फ्लावर इन द थॅलॅमस ग्रो अपवर्ड. अगर थॅलॅमस अपवर्डली ग्रो करतो फॉर्म अँड इट फॉर्म लाईक अ कप शेप स्ट्रक्चर. आणि ऑन द मार्जिन और रिम ऑफ थॅलॅमस, रिम म्हणजे एज, काट. ओके. रिम ऑफ थॅलॅमस फ्लोरल पार्ट अटॅच एक्सेप्ट द गायनोशियम. कारण गायनोशियम आतमध्ये आहे आणि दुसरे फ्लोरल पार्ट त्या कप शेप स्ट्रक्चरवर आहे विच लाई ॲट द बेसल पार्ट और इन द सेंटर. सो इन दिस कंडिशन gynoecium is situated below the other floral part but ovary in this condition is said to be half inferior. ते कुणामध्ये दिसतं? रोज मध्ये, प्लम्प मध्ये आणि पीच मध्ये. अशी कंडिशन आपल्याला अवेलेबल दिसत आहे. एकदा इथं आपण बघू शकतो. बघा या केसमध्ये कप शेप गायनोशियम तयार झालंय. ओके. गायनोशियम वर आहे आणि बाकीचे फ्लोरल पार्ट इथं सेपल प्रेझेंट आहे, इथं पेटल प्रेझेंट आहे, इथं अँड्रोशियम. इथं पण सेम, इथं सेपल आहे, इथं पेटल आहे, इथं अँड्रोशियम प्रेझेंट आहे. ओके. तर या केसमध्ये ओव्हरी हाफ इन्फेरियर आहे आणि अशा फ्लॉवरला पेरिगायनस म्हणतो. याचे पण एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत. याचे पण एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत. दोन्ही एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. देन थर्ड कंडिशन पेरिगायनस. पेरिगायनस फ्लॉवर कुणाला म्हणायचं? बघा पेरिगायनस फ्लॉवर ते फ्लॉवर आहेत, पेरिगायनस फ्लॉवर ते फ्लॉवर आहेत ज्या केसमध्ये when the margin of thalamus grow upward including the ovary completely. ओव्हरी आता कम्प्लिटली इन्क्लूज झाली. ओके. आणि ओव्हरी सगळ्यात खाली आहे, बाकी सगळे फ्लोरल पार्ट त्याच्यावर आहे. बघा या केसमध्ये वेन द मार्जिन ऑफ थॅलॅमस ग्रो अपवर्ड इन्क्लुजिंग द ओव्हरी कम्प्लिटली अँड गेटिंग फ्यूज विथ it and other part of a floral like a petal, sepal and stamen are situated above the ovary. Then the ovary is said to be inferior and rest of the floral part is called as a superior. Example, गव्हामध्ये, ऍपल मध्ये, कुकुंबर मध्ये अँड रे फ्लोरेट ऑफ सनफ्लॉवर मध्ये अशी कंडिशन दिसते. आपण याला पण डायग्रामॅटिकली बघू शकता. बघा ही डायग्राम आहे. ओव्हरी इन्फेरियर इपिगायनस टाइप ऑफ फ्लॉवर मध्ये अशी कंडिशन आपल्याला अवेलेबल दिसत आहे. ओके. ओव्हरी आतमध्ये चेंबरमध्ये इन्क्लोज आहे, बाकी सगळे फ्लोरल पार्ट इथं वर आहेत. हे सेपल आहे. ओके. हे पेटल आहे. ओके. इथं अँड्रोशियम आहे. देन इथं गायनोशियम आहे आणि ओव्हरी कुठं आहे? सगळ्या आतमध्ये आहे. तर कंडिशन रेफर्ड ॲज द इन्फेरियर टाइप ऑफ ओव्हरी. या आपण याला इपिगायनस टाइप ऑफ फ्लॉवर म्हणून ओळखलं जातं. देन स्टुडंट अनदर इम्पॉर्टंट ब्रॅक्ट. ब्रॅक्ट म्हणजे काय? ब्रॅक्ट कुणाला म्हणायचं याला आपण डिस्कस करू. ब्रॅक्ट काय असतं?
ठीक आहे. ब्रॅक्ट म्हणजे काय? बघा, ब्रॅक्ट इज अ रिड्यूस लीफ फाउंड ऍट द बेस ऑफ अ पेडिसल ऑफ अ फ्लावर. ओके, ब्रेक रिड्यूस लीफ आहे आणि हे रिड्यूस लीफ फाउंड ऍट द बेस ऑफ द पेडिसल ऑफ अ फ्लावर इज कॉल्ड एज अ ब्रॅक्ट. ब्रॅक असणाऱ्या फ्लावरला आपण ब्रॅक्टेड फ्लावर म्हणतो. ज्यांच्याकडे ब्रॅक अब्सेंट आहे त्यांना म्हणतो ई ब्रॅक्टेड फ्लावर. ओके, द फ्लावर विच ब्रॅक्ट इज कॉल्ड एज अ ब्रॅक्टेड फ्लावर. द फ्लावर विदाउट ब्रॅक्ट इज नोन एज अ ई ब्रॅक्टेड फ्लावर. बघा इथं बघा, ई ब्रॅक्टेड फ्लावर आणि ब्रॅक्टेड फ्लावरचं एक्झाम्पल आपल्या पुढे आहे. ब्रॅक्टेड फ्लावर बघा, हाफ काय आहे? फ्लावर, आणि फ्लावरच्या ऍक्सिस मध्ये एक रिड्यूस लीप आहे आणि ही रिड्यूस लीप इट इज रेफर्ड एज द ब्रॅक्ट. पण इथं या केसमध्ये बघा, हे फ्लावर आहेत पण इथं आहे का रिड्यूस लीप? इथं नाही. या केसमध्ये इथं रिड्यूस लीप नाही आणि इथं रिड्यूस लीप नाही, तर या कंडिशनला आपण म्हणतो ई ब्रॅक्टेट फ्लावर. ओके, तर ब्रॅक्टेट आणि ई ब्रॅक्टेट टाईप असे दोन टाईपचे फ्लावर आपण बघू शकतो. देन अनदर पार्ट ऑफ अ फ्लावर्स. फ्लावर मध्ये कुठले कुठले पार्ट आहेत, एक एक पार्टला आपण डिस्कशन करू. की पार्ट ऑफ अ फ्लावर मध्ये जर तुम्ही बघाल तर पार्ट ऑफ फ्लावर मध्ये सगळ्यात आउटर मोस्ट पार्ट ही कॅलिक्स आहे. कॅलिक्स इज अ आउटर मोस्ट वर्ल और आउटर मोस्ट पार्ट. बघा, कॅलिक्स इज आउटर मोस्ट वर्ल ऑफ अ फ्लावर इज कॉल्ड एज अ कॅलिक्स, सगळ्यात बाहेरचं आहे. इच मेंबर ऑफ दिस वर्ल इज कॉल्ड एज अ सेपल. प्रत्येक मेंबरला कॅलिक्सच्या सेपल म्हणून जातं, किंवा मी असं म्हणतो सेपलचे खूप सारे युनिट मिळून कॅलिक्स बनवलं जातं. देन सेपल ग्रीन आहे विच इज अ लीप लाईक अँड प्रोटेक्ट द फ्लावर इन द बर्ड स्टेज. फ्लावरला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं कुठं? बर्ड स्टेजमध्ये. देन इन द फॅमिली ऑफ अ सनफ्लावर लाईक अ कंपोजिटिव्ह फॅमिलीमध्ये सेपल हे मॉडिफाय होतात इन टू द हेअरी स्ट्रक्चर नोन ॲज अ पॅपस. ऍक्च्युली आपण ज्यावेळेस डिस्कस करू फॅमिली अस्टरसी त्यावेळेस बघू की यांचे सेपल एक स्मॉल हेअरी स्ट्रक्चरमध्ये मॉडिफाय होतात आणि याच हेअरी स्ट्रक्चरला आपण पॅपस म्हणून ओळखलं जातं. द पॅपस इज अ मॉडिफाय कॅलिक्स. हे काही नाही नसून एक मॉडिफाय कॅलिक्स आहे आणि हेल्प इन अ डिस्पर्सल ऑफ अ फ्रूट बाय द पॅराक्यूट मेकॅनिझम. पॅराक्यूट मेकॅनिझम थ्रू, पॅराक्यूट मेकॅनिझम म्हणजे फ्रूट चं डिस्पर्सल होत आहे. ओके, ऍक्च्युली डिस्पर्सल तुम्ही जर बघितलं असाल तर आपण त्याला म्हातारीचे केस म्हणत होतो अगोदर. ओके, फ्रूटवर असे व्हाईट फायब्रस लाईक ऍक्च्युली ते कॅलिक्स आहेत आणि हे कॅलिक्स वाऱ्याच्या मदतीनं हे एक जागून दुसऱ्या जागी फ्रूटला डिस्पर्सल करण्यासाठी काम करतं. आणि हे कुठं होत आहे सगळं? फॅमिली स्टरसिम. इफ सेपल डू नॉट फॉल अँड रिमेन अटॅच टू द फ्रूट. जर सेपल खाली पडला नाही, कारण आफ्टर मॅच्युरिटी सेपल खाली पडतं, पण सेपल जशाच तसं रिमेन अटॅच टू द फ्रूट आहे. ओके, देन दे आर कॉल्ड एज अ पर्सिस्टंट सेपल. आणि कुठं? टोमॅटोमध्ये, चिलीमध्ये, ब्रिंजलमध्ये, म्हणजे फॅमिली सोलोनसीमध्ये दिसते. तुम्ही बघितलं असाल टोमॅटो यार यार एक असा हा रेड कलरचा असा टोमॅटो आहे आणि इथं असे ग्रीन कलरचे सेपल जसंच तसं लागून असतात टोमॅटोला. अशांना काय म्हणतो आपण? यांना म्हणतो इट इज रेफर्ड एज अ पर्सिस्टंट. किंवा तुम्ही चिली मिरची बघितलं असं, ही मिरची आहे आणि इथं मिरचीवर असा देठ आहे. ओके, हे काय? हे सेपल आहे, पर्सिस्टंट. किंवा तुम्ही ब्रिंजल वांग बघितलं असाल तर वांग्यामध्ये पण असा देठ आपल्याला दिसतो. ओके, तर हे ब्रिंजलमध्ये म्हणजे जशाच तसं सेपल जर फ्रूट सोबत असतील तर अशांना आपण पर्सिस्टंट सेपल्स म्हणून ओळखलं जात. डे बघा, दुसरी कंडिशन कॅलिक्स जर बघाल तर कॅलिक्स मध्ये सगळे सेपल फ्यूज करू शकतात. कॅलिक्स मध्ये सगळे सेपल फ्यूज करू शकतात. सगळे सेपल फ्यूज करत असतील तर कंडिशन रेफर्ड ॲज अ गॅमोसेपलस. आणि कॅलिक्स मध्ये सगळे सेपल फ्री असू शकतात आणि फ्री असतील तर इज रेफर्ड ॲज द पॉलिसेपलस. हे फ्यूज कंडिशन असेल तर गॅमोसेपलस आणि फ्री असतील तर पॉलिसेपलस. फ्यूज सेपलचे एक्झाम्पल धतुरा आहे, ब्रिंजल आहे, कॉटन आहे. यामध्ये जर बघितलं तर सगळे सेपल ओके एकमेकाला फ्यूज आहेत. देन दिस इज रेफर्ड ॲज, हे सगळे सेपल आहेत एकमेकाला फ्यूज आहेत, इट रेफर्ड ॲज अ गॅमोसेपलस. पण इथं जर बघितलं तर सेपल हे एकमेकापासून फ्री आहेत, इट रेफर्ड ॲज द
पॉलीसेपलस. ओके, डेफिनेशन रीड कराल तर वेन द सेपल आर फ्यूज युनाइटेड विथ ईच अदर देन इट कंडिशन इज रेफर्ड एज अ गॅमोसेपलस कंडिशन. वेन ऑल द सेपल आर फ्री फ्रॉम ईच अदर अँड देन इट इज कॉल्ड एज अ पॉलीसेपलस कंडिशन म्हणून ओळखली जातं. ओके, देन अनदर थिंग इज रेफर्ड ॲज दुसरा वर कॅलिक्सच्या नंतरचा जो सेकंड वरल आहे दॅट इज रेफर्ड ॲज करोला. करोला इज अ सेकंड वरल ऑफ अ फ्लावर. ओके, कॅलिक्सच्या आतमध्ये करोला आहे अँड ईच मेंबर ऑफ करोला इज कॉल्ड एज अ पेटल. जसं आपण ईच मेंबर ऑफ कॅलिक्स इज रेफर्ड ॲज अ सेपल म्हणलात, सो ईच मेंबर ऑफ करोला इज रेफर्ड ॲज अ पेटल. पेटल युजली ब्राईट कलर आहे टू अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर द पॉलिनेशन. हा ब्राईट कलरचा आहे आणि पॉलिनेशन मध्ये इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्याचं काम करतो. ओके, करोलामध्ये पण सेम कंडिशन आहेत. करोला पण मध्ये असणारे पेटल फ्यूज असू शकतात किंवा फ्री असू शकतात. फ्यूज असतील तर याला म्हणायचं गॅमोपेटलस आणि फ्री असतील तर याला म्हणायचं पॉलिपेटलस. जसं की गॅमोपेटलस हे सगळं फॅमिली सोलोनसी मध्ये दिसत आहे. ओके, तर पॉलिपेटलस ही कंडिशन तुम्हाला पी मध्ये बी मध्ये अशी पॉलिपेटलस टाइपची कंडिशन सुद्धा अवेलेबल दिसत आहे. ओके, तर करोला इट मे बी फ्यूज और इट मे बी करोलामध्ये असणारे सेपल पेटल इट मे बी फ्यूज और फ्री. जर पेटल फ्यूज असतील तर कंडिशन गॅमोपेटलस फॅमिली सोलोनसी मध्ये दिसतं. जर पेटल फ्री असतील तर कंडिशन रेफर्ड ॲज अ पॉलिपेटलस ही दिसतं कुणामध्ये पी मध्ये बी मध्ये अशी कंडिशन आपल्याला अवेलेबल दिसत आहे. देन करोलाचे जर तुम्ही बघितला तर डिफरंट टाइप ऑफ फॉर्म्स ऑफ करोला आर ऑब्झर्व. वेगवेगळे करोलाचे फॉर्म्स आहेत. कुठले कुठले फॉर्म आहेत करोलाचे बघू आपण. देर आर 4 टाइप ऑफ फॉर्म्स इन करोला. वन इज कॉल्ड एज कॅम्पॅन्युलेट किंवा बेल शेप. कॅम्पॅन्युलेट किंवा बेल शेपचा करोला आहे. दुसरा ट्युब्युलर टाइपचा करोला आहे. तिसरा फनेल शेप किंवा इनफंडिबुलिफॉर्म करोला आहे. आणि चौथा व्हील शेप किंवा रोटेट टाइपचा करोला आपल्याला दिसतो. कॅम्प्युलेट किंवा बेल शेप करोलामध्ये आपण जर बघितला तर या करोलामध्ये 5 फ्यूज पेटल प्रेझेंट असतात. ओके, सो इन द बेल शेप देर आर या करोलामध्ये 5 फ्यूज पेटल प्रेझेंट आहे. ओके, जसे की आपण बघू शकतो अँड इट शेप इज सिमिलर टू द बेल. बेल शेप मध्ये दिसतो आणि याचं एक्झाम्पल महत्वाचं आहे. हा एक्झाम्पल कुणामध्ये दिसतो? टोबॅको प्लांट मध्ये आपल्याला असा दिसत आहे. बघा, यामध्ये असणारे हे पाची पेटल. ओके, यामध्ये असणारे पाची पेटल एक ट्युब्युलर फॉर्म ट्युब्युलर शेप घेऊन आपल्याला अवेलेबल दिसतात. हे सो इट्स शेप इज सिमिलर टू द बेल. इट इज लाईक अ बेल शेप आणि हे टोबॅको मध्ये दिसतं. अनदर ट्युब्युलर मध्ये यामध्ये पण 5 पेटल आहेत, फ्यूज आहेत आणि विच इज मेक अ शेप लाईक अ ट्यूब लाईक किंवा सिलेंड्रिकल शेप इथं तयार करतात. ओके, आणि हे कुणामध्ये दिसतात? इट इज फाउंड इन अ डिस्क फ्लोरेट ऑफ अ सनफ्लावर. सनफ्लावरच्या डिस्क फ्लोरेट मध्ये अशी कंडिशन दिसतं. जसं की यामध्ये ही ट्युब्युलर शेप बनवत आहेत 5 फ्यूज. फनेल शेप यामध्ये पण 5 फ्यूज पेटल आहेत आणि हे 5 फ्यूज पेटल इट इज सिमिलर टू द फनेल. फनेल लाईक शेप मध्ये इथं दिसतं. हे धतुरामध्ये पेटुनियामध्ये दिसतं. बघा असं यामध्ये पण 5 आहेत आणि फ्यूज आहेत. एक फनेल शेपचं स्ट्रक्चर तयार करत आहेत. अँड द लास्ट वन इन दिस टाइप ऑफ 5 गॅमोपेटलस petal are found are fuse part from small tube and petal are arranged in a whorl above the tube. ओके, हे व्हील शेपचे जसं की ब्रिंजल मध्ये आपल्याला व्हील शेप वाली कंडिशन आपल्याला अवेलेबल दिसते. ही व्हील शेप वाली ब्रिंजल मध्ये. ओके, तर असे 5 पेटल फ्यूज होतात आणि एक चाकासारखं व्हील शेप स्ट्रक्चर तयार करतात. त्याला आपण व्हील शेप म्हणतो. तर फॉर्म ऑफ करोलामध्ये जर बघितला तर तुम्हाला जवळपास 4 टाईपचे करोलाचे फॉर्म दिसत आहेत. कॅम्प्युलेट, ट्युब्युलर, फनल शेप आणि व्हील शेप. ठीक आहे ना. देन अनदर थिंग इज दॅट देन यानंतर आहे अस्टिवेशन. अस्टिवेशन कुणाला म्हणायचं? बघा, अस्टिवेशन कुणाला म्हणायचं? अस्टिवेशन आहे काय नेमकं याला आपण डिस्कस करू. अस्टिवेशन इज नथिंग बट the mode of arrangement of a sepal or petal in a floral bud.
with respect to other member of the same whorl is known as अस्टिवेशन. सेपल किंवा पेटल या दोघांची अरेंजमेंट फ्लोरल बर्ड मध्ये विथ रिस्पेक्ट टू द अदर मेंबर ऑफ अ सेम वर्ल, म्हणजे त्याच वर्लचे सेम मेंबर, जसं की अँड्रोशियम आहे, गायनोशियम आहे, याच्या रिस्पेक्ट मध्ये कशी अरेंजमेंट होते याला म्हणायचं अस्टिवेशन. इट इज रेफर्ड ॲज द अस्टिवेशन. देन अस्टिवेशन इट इज ऑफ द फॉलोइंग टाइप्स. दोन टाइपचं सॉरी अस्टिवेशन हे 5 टाइप्स आहे. 5 टाइपचं अस्टिवेशन, सॉरी 4 टाइपचं अस्टिवेशन तुम्हाला दिसतं. 4 टाइपचं अस्टिवेशन कुठलं कुठलं आहे? वॉल्वेट, ट्विस्टेड, एम्ब्रिकेट आणि वेक्झलरी टाइप ऑफ अस्टिवेशन और द पॅपिलिनियस और द डिसेंडिंग एम्ब्रिकेट टाइप ऑफ अस्टिवेशन, असं 5 टाइपचं अस्टिवेशन दिसत आहे. वॉल्वेट आहे, ट्विस्टेड आहे, एम्ब्रिकेट आहे आणि वेक्झलरी टाइप. बघूया एक एक. वॉल्वेट टाइपच्या अस्टिवेशन मध्ये बघा, सेपल किंवा पेटल असे अरेंज होत आहेत. ओके, यांचे मार्जिन एकमेकाला कॉन्टॅक्ट करतील किंवा करणार नाहीत. इथं कॉन्टॅक्ट केलेत किंवा इथं कॉन्टॅक्ट नाही केलेत, पण हे एकमेकाला कधी ओव्हरलॅप करणार नाही. म्हणजे तुम्हाला कधी एकमेकाला ओव्हरलॅप न करणारं स्ट्रक्चर जर भेटलं ना, तर म्हणा डोळे जपून हा वॉल्वेट टाइपचा अस्टिवेशन. डेफिनेशन रीड करू शकता तुम्ही. when the petal of a whorl lie adjacent to the other petal, ओके, एकाच्या बाजूला and just touch one another at the margin without overlapping, एकमेकाला टच करत किंवा करत नाहीत, but without the overlapping, then it is known as a valvate अस्टिवेशन. यामुळे याला valvate अस्टिवेशन म्हटलं. एक्झाम्पल, कॅलोट्रॉपिस प्लांट मध्ये, लुसिफेरी मध्ये, सोलोनसी मध्ये आणि लिलिएसी फॅमिली मध्ये अशी कंडिशन तुम्हाला दिसत असेल. देन अनदर इम्पॉर्टंट अस्टिवेशन इज रेफर्ड ॲज अ ट्विस्टेड टाइप. ओके, ही डायग्राम जी तुम्ही बघू शकता डायग्रामॅटिकली, यामध्ये एक एक दुसऱ्यासोबत आहेत पण कधीच एकमेकासोबत ओव्हरलॅपिंग झालेली तर दिसत नाही. देन दुसरा आहे ट्विस्टेड अस्टिवेशन. यामध्ये वन मार्जिन ऑफ पेटल कव्हर द adjacent petal and the other margin is covered by the another petal. One margin of the petal overlap that of the next one and the other margin is overlap by the another one. इथं ओव्हरलॅपिंगची कन्सेप्ट आहे. एक पेटल दुसऱ्या पेटलला ओव्हरलॅप करते आणि या केसमध्ये आपण याला ट्विस्टेड टाइपचं अस्टिवेशन म्हणतो. कुणामध्ये दिसतं? कॉटन मध्ये, लेडी फिंगर मध्ये, चायना रोज मध्ये, ही म्हणजे जनरली मालवेसी फॅमिलीमध्ये अशी कंडिशन दिसत आहे. ओके, तर बघा, एक दुसऱ्याला ओव्हरलॅप करत आहे. ओके, हा ऍक्च्युअली हा ओव्हरलॅप होत आहे, याला हा ओव्हरलॅप करत आहे, हा ओव्हरलॅप होत आहे, याला हा ओव्हरलॅप करत आहे, हा ओव्हरलॅप होत आहे, याला ओव्हरलॅप करत आहे, अशी कंडिशन दिसतं. अशा अस्टिवेशनला आपण ट्विस्टेड टाइपचा अस्टिवेशन म्हणून ओळखलं जाईल. देन दुसरा आहे थर्ड वन, इम्ब्रिकेट. इम्ब्रिकेट मध्ये इफ द मार्जिन ऑफ अ सेपल और पेटल ओव्हरलॅप वन अनदर बट नॉट इन एनी पर्टिक्युलर डायरेक्शन. इथं एक डायरेक्शन न ओव्हरलॅपिंग आहे पॅटर्न, पण या इम्ब्रिकेट मध्ये कुठल्याही एक डायरेक्शन होत नाही. सो दे नोन ॲज अ इम्ब्रिकेट अस्टिवेशन. कुणामध्ये दिसत आहे? केसियामध्ये, गुलमोहरमध्ये, या केसमध्ये आपल्याला इथं दिसत आहे. ओके, जसं की बघा, इथं हे दोन्ही एंड ओव्हरलॅप झालेत, याचे दोन्ही एंड बाहेर आहेत. ओके ओके, याचे दोन्ही एंड बाहेर आहेत आणि हे तिघाचं एक ओव्हरलॅप होत आहे, तर एक ओव्हरलॅप करत आहे, एक ओव्हरलॅप होत आहे, एक ओव्हरलॅप करत आहे, एक ओव्हरलॅप होत आहेत, म्हणजे हे तर याला कधी कधी ना असं 1-1-3 अस्टिवेशन पण म्हटलं जातं. 1-1-3 का? 1 एक आतमध्ये आहेत दोन्ही एंड, एक दोन्ही एंड बाहेर आहेत आणि हे 3 एक पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये करत आहेत, तर इट रेफर्ड ॲज अ 1-1-3 अस्टिवेशन इज रेफर्ड ॲज अ एम्ब्रिकेट अस्टिवेशन. ओके, याला कधी कधी आपण असेंडिंग एम्ब्रिकेट सुद्धा म्हणून ओळखलं जातं. वेक्झलरी ओर द पॅपिलिनियस ओर द डिसेंडिंग एम्ब्रिकेट हा अस्टिवेशन आपल्याला फॅमिली हॅबिएसी मध्ये, पी प्लांट मध्ये असा अस्टिवेशन दिसेल. द पोस्टेरियर पेटल इज आउटरमोस्ट आहे अँड लार्जेस्ट इज नोन ॲज अ स्टँडर्ड. पोस्टेरियर साईडला एक पेटल आहे जो लार्जेस्ट आहे सगळ्यात, त्याला स्टँडर्ड म्हणतो किंवा त्याला वेक्झिलम म्हणून सुद्धा ओळखला जातो. आणि हा ओव्हरलॅप करतो दोन लॅटरल पेटलला, ज्याला विंग किंवा आला म्हटलं जातं.
आणि दीज टू लॅटरल पेटल्स अगेन ओव्हरलॅप द टू स्मॉलेस्ट अँटेरियर पेटलला. दुसऱ्या स्मॉलेस्ट पेटलला केलं जातं, त्याला कील और करीना म्हणून ओळखलं जातं. वेक्झिलरी अरेंजमेंट इज फाउंड इन अ पी फॅमिली, दॅट इज पी बीन म्हणजे फॅबेसी फॅमिलीमध्ये असा टाईपचं ऑस्टिवेशन आपल्याला दिसेल. ओके, तर बघा हा सगळ्यात लार्जेस्ट आहे, ज्याला आपण स्टँडर्ड म्हटलं जातं. ओके, द पोस्टेरियर पेटल इज आउटर मोस्ट, हा लार्जेस्ट नोन एज याला स्टँडर्ड किंवा वेक्झिलम म्हणतो, वेक्झिलम. ओके, आणि हा ओव्हरलॅप करतो दोन लॅटरल पेटलला, याला आपण विंग किंवा आला म्हणतो. आणि हे दोन फ्यूज आहेत, ओके फ्यूज आहेत, याला आपण कील म्हणतो. याला याला फ्यूज आहेत आणि हे दोन याला ओव्हरलॅप करत आहेत, अशी कंडिशन दिसतं. सो दीज आर रेफर्ड ॲज अ वेक्झिलरी टाइप ऑफ ऑस्टिवेशन. कुणामध्ये पी बीन मध्ये अशी कंडिशन आपल्याला दिसत आहे. देन आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम इट इज अ कंपोज ऑफ द स्टेम. अँड्रोशियम स्टेमन बनलेला आहे, सो इट इज कंपोज ऑफ द स्टेम. अँड्रोशियम, when the stamen of an androecium free from one another, then it is called as a polyandrous condition. Okay, खूप सारे अँड्रोशियम, खूप सारे स्टेमन आहेत अँड्रोशियम मध्ये आणि हे सगळे फ्री आहेत. कंडिशन रेफर्ड ॲज अ पॉलीअँड्रस कंडिशन म्हणतो. ओके, या कंडिशनला आपण पॉलीअँड्रस कंडिशन म्हणून ओळखलं जातं. देन यामध्ये आपण बघू शकतो अँड्रोशियम मध्ये कोहेजन ऑफ स्टेमन, स्टेमनचं कोहेजन. आणि स्टेमनचं कोहेजन म्हणजेच बघा, when the floral part of a similar वर are fused, then it is called as a cohesion. कोहेजन याचा अर्थ होतो सिमिलर पार्ट मध्ये फ्युजन होत आहे. याला आपण कोहेजन म्हणतो. ओके, बघा कोहेजन बेसिकली, कोहेजन आपल्याला, कोहेजन मध्ये पहिली कंडिशन आहे अडल्पी. when the stamen are united by their filament only. ओके, हा लोब आहे आणि हा फिलामेंट आहे, फक्त फिलामेंट न स्टेमन फ्यूज होत असतील, देन कंडिशन रेफर्ड ॲज द अडल्पी. when the stamen are united by their filament only, then condition referred as a अडल्पी. अडल्पी तीन टाइपची आहे, एक आहे मोनोअडल्पस, दुसरा आहे डायअडल्पस आणि तिसरा आहे पॉलीअडल्पस कंडिशन. तीन कंडिशन दिसतं. मोनोअडल्पस कंडिशन कोणाला म्हणायचं? जर फिलामेंट एक बंच मध्ये असतील त्याला आपण मोनोअडल्पस म्हणतो. इन दिस टाइप ऑफ कोहेजन ऑल द फिलामेंट आर युनायटेड इन टू द सिंगल, सगळे फिलामेंट युनायटेड झाले सिंगल बंडल किंवा सिंगल बंच, बट अँथर अगेन रिमेन फ्री. म्हटलं ना, सगळे एका बंच मध्ये फिलामेंट फ्यूज झालेत, पण अँथर सगळे कसे आहेत? फ्री आहेत. अँड दिस कंडिशन इज, दिस टाइप ऑफ कोहेजन, a tube is formed around the gynoecium and which is called as a staminal tube. कुणामध्ये दिसतात? चायना रोज मध्ये, फॅमिली मालवेसी मध्ये. जसं की इथं बघा, हे सगळे एकाच स्टेमन सगळे फ्यूज आहेत आणि अँथर फ्री आहेत आणि एका ग्रुपमध्ये तयार होतात. दॅट इज रेफर्ड ॲज द मोनोअडल्पस कंडिशन. दुसरी कंडिशन आहे डायअडल्पस. डायअडल्पस कंडिशन मध्ये बघितलात तर या कंडिशन मध्ये कोहेजन ऑफ फिलामेंट होतं, म्हणजे पुन्हा फिलामेंट फ्यूज करतात पण दोन बंडल मध्ये फ्यूज करतात आणि अँथर पुन्हा फ्री असतो. ही कंडिशन फॅमिली फॅबेसी मध्ये, पी प्लांट मध्ये दिसतं. तर तुम्ही इथं बघितलात तर इथं 9 फ्लावर आहेत. ओके, हे 9 स्टेमनचे सगळे फिलामेंट फ्यूज आहेत, प्लस इथं 1 हा फ्री आहे. 9+1 कंडिशन दिसतं आणि कुणामध्ये? पी प्लांट म्हणजे फॅबेसी मध्ये अशी कंडिशन दिसत आहे. देन तिसरी कंडिशन तुमच्याकडे आहे पॉलीअडल्पस. पॉलीअडल्पस मध्ये फिलामेंट आर युनायटेड इन टू मोर दॅन 2 बंच. ओके, या केसमध्ये फिलामेंट दोन पेक्षा जास्त बंडल मध्ये अरेंज होतात. लाईक सिट्रस मध्ये अशी कंडिशन दिसतं. हा सगळे फिलामेंट ओके एका बंच मध्ये, हे एका बंच मध्ये 1 2 3 ओके, दोन पेक्षा जास्त असेल तर अशा कंडिशनला पॉलीअडल्पस कंडिशन. सिट्रस प्लांट मध्ये आपल्याला अशी कंडिशन दिसते. ओके, देन कोहेजन ऑफ स्टेमन मध्ये पहिला अडल्पी शिकलात, दुसरी कंडिशन आहे दॅट इज रेफर्ड ॲज द, पहिला अडल्पी आणि दुसरी कंडिशन विच इज रेफर्ड ॲज द, एक आहे सिनजेनेशियस आणि दुसरा आहे सिनअँड्रस. अशी दोन कंडिशन. द सिनजेनेशियस आणि सिनअँड्रस कुणाला म्हणायचं?
सिनजेनेसियस कंडिशन मध्ये ओनली अँथर आर युनायटेड इन अ बंडल बट फिलामेंट आर रिमेन फ्री, देन दिस कंडिशन इज रेफर्ड ॲज अ सिनजेनेसियस. हे दिसतं मेंबर ऑफ अ कंपोजिटिव्ह फॅमिलीमध्ये अशी कंडिशन दिसतात. आता जर तुम्ही बघितलं तर अँथर फ्यूज आहेत आणि फिलामेंट फ्री आहेत, कंडिशन रेफर्ड ॲज अ सिनजेनेसियस. आणि सिन अँड्रस कंडिशन कोणाला म्हणायचं? अँथर ॲज वेल ॲज फिलामेंट ऑफ स्टेमन आर युनायटेड थ्रू देअर होल लेंथ. आता फ्यूज अँथर पण आहेत आणि फ्यूज फिलामेंट पण आहेत, अशा कंडिशनला आपण सिन अँड्रस म्हणतो. कुणामध्ये दिसतं? फॅमिली कुकुरबिटासी मध्ये अशी कंडिशन दिसतं. बघा लक्षात घ्या, जर तुम्हाला विचारलं फक्त ओनली फिलामेंट फ्यूज आणि अँथर फ्री असेल, देन कंडिशन रेफर्ड ॲज अ अडल्फी. याला अडल्फी म्हणतो. ओके. आता अँथर फ्यूज अँड फिलामेंट फ्री असेल, देन कंडिशन रेफर्ड ॲज सिनजेनेसियस. आणि बोथ अँथर प्लस फिलामेंट दोन्ही फ्यूज असतील, ओके, देन कंडिशन रेफर्ड ॲज सिन अँड्रस कंडिशन. ओके. आणि ह्या अडल्पीचे 3 टाईप आहेत. ओके. फिलामेंट एक बंचमध्ये जर असतील सगळे तर मोनो अडल्फस, 2 बंचमध्ये असतील तर डाय अडल्फस, आणि 3 ब्रंचमध्ये असेल तर इट इज रेफर्ड ॲज, याला आपण म्हणू शकतो 3 कंडिशनमध्ये असतील तर इट इज रेफर्ड ॲज म्हणजे मोर दॅन 2 असतील तर पॉली ॲडल्फस कंडिशन. हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, ठीक आहे. देन आहे ॲडेजन. हे झालं कोहेजन. यानंतर आहे ॲडेजन ऑफ अ स्टेमन. ॲडेजन म्हणजे डिफरंट पार्टमध्ये होत असेल तर आपण याला ॲडेजन म्हणतो. ओके. ॲडेजन व्हेन द स्टेमन आर अटॅच टू द मेंबर ऑफ अदर फ्लोरल पार्ट, दुसऱ्या फ्लोरल पार्ट, देन इट इज कॉल्ड ॲज अ ॲडेजन ऑफ अ स्टेमन. याला ॲडेजन ऑफ अ स्टेमन म्हणून ओळखलं जातं. ॲडेजन अगेन इट इज डिवायडेड into 2 group. One is called epipetalous, another is called epiphyllus or the epitapalus. epipetalous मध्ये स्टेमन अटॅच करतं पेटल सोबत, कारण हे 2 वेगळे पार्ट आहेत आणि 2 वेगळ्या पार्ट मध्ये अटॅचमेंट होत आहे. म्हणजे स्टेमनचं अटॅचमेंट पेटल सोबत होत आहे आणि स्टेमनचं अटॅचमेंट पेटल सोबत होत आहे, तर कंडिशन रेफर्ड ॲज अ इपिपेटलस. ओके. जसं की ब्रिंजल मध्ये सोलोनसी फॅमिलीमध्ये दिसतं. ओके. यामध्ये जर बघितला तर हा पेटल आहे आणि पेटल सोबत हे स्टेमनचं अटॅचमेंट आहे, कंडिशन रेफर्ड ॲज अ इपिपेटलस. स्टेमन आर अटॅच टू द टेपल. टेपल हा कोणाचा? पेरियांत मेंबर आहे. ओके. पेरियांतचा याच्यासोबत होता. हे कोणामध्ये दिसतं? फॅमिली लिलिएसी मध्ये. जसं की आपण इथं सेपल पेटल डिस्टिंग्विश करू शकत नाही आणि सेपल पेटल डिस्टिंग्विश करत नाही, तर अशा कंडिशनला आपण टेपल म्हणतो आणि टेपलच्या ग्रुपला आपण पेरियांत म्हणतो आणि याच्यासोबत अटॅचमेंट असेल तर इट कंडिशन रेफर्ड ॲज द इपिफायलस और इपिटेपलस कंडिशन. देन लेंथला घेऊन पण स्टेमनच्या खूप सारं व्हेरिएशन आहे. लेंथला घेऊन पण काय काय व्हेरिएशन आहे बघू आपण. लेंथ ऑफ स्टेमन, देर मे बी व्हेरिएशन इन द लेंथ ऑफ फिलामेंट विदिन अ फ्लावर ॲज इन साल्विया अँड मस्टार्ड मध्ये दिसतं. 2 कंडिशन आहे, एक डायनामस आणि एक आहे टेट्रा डायनामस, असे 2 कंडिशन दिसतात. डायनामस मध्ये 4 स्टेमन आहेत, 2 वर्ल मध्ये जमा होत आहेत. ओके. आउट ऑफ देन 2 लॉंग आहेत आणि 2 शॉर्ट आहेत. देन दिस कंडिशन इज अ डाय फॉर द 2 आणि दुसरं डाय फॉर द 2 2 कंडिशन. असं लॅमिएसी किंवा लॅबेटी फॅमिलीमध्ये दिसतं. बघा इथं टोटल किती 4 स्टेमन आहेत, 1 2 3 4. यापैकी 2 बाहेरचे जे आहेत ते लॉंग आहेत आणि जे 2 आतमधले आहेत हे शॉर्ट आहेत. अशा टाईपची अरेंजमेंट आपण म्हणतो डायनामस कंडिशन. हे कोणामध्ये? लॅमिएसी किंवा लॅबेटी फॅमिलीमध्ये अशी कंडिशन दिसतात. दुसरी कंडिशन जर बघितलं तर टेट्रा डायनामस, यामध्ये 6 टोटल आहेत. 4 बाहेरच्या वर्लमध्ये अरेंज आहेत आणि 4 दुसऱ्या वर्लमध्ये अरेंज आहेत. तुम्ही इथं सुद्धा ही कंडिशन बघू शकता. बघा इथं ही कंडिशन बघा. तर वेन देर आर 6 स्टेमन, हे 6 स्टेमन आहेत. 1 2 3 4 5 6, हे 6 स्टेमन. आउटर वर्लमध्ये 4 आहेत, हे 2 आणि हे 2. आउटर वर्लमध्ये 4 स्टेमन. ओके. हे अरेंज आहे, सॉरी, आउटर वर्लमधले हे 2 स्टेमन आहेत आणि 2 हे शॉर्ट आहेत आणि इनर वर्लमध्ये हे
2 आहेत, सॉरी हे 4 आहेत आणि जे की लॉंग आहेत. हे 4 आणि 2 हे 4 म्हणजे टेट्राडायनामस कंडिशन दिसतं. ओके, देअर आर अरेंज टू वर आउटर वर देअर आर 2 शॉर्ट स्टेमन, हे 2 शॉर्ट स्टेमन आहेत आणि इनर वर मध्ये 4 लॉंग स्टेमन आहेत. देन कंडिशन रेफर्ड ॲज अ टेट्राडायनामस. मस्टार्ड मध्ये, रॅडिश मध्ये, टर्निप मध्ये अशी कंडिशन तुम्हाला दिसत आहे. देन लास्ट पार्ट फ्लावरचा दॅट इज रेफर्ड ॲज अ गायनोशियम. गायनोशियम बद्दल आपण डिस्कशन करू. गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ द फ्लावर अँड इट इज मेड अप ऑफ वन ओर कार्पल. ओके, जर तुम्ही बघितलात तर स्ट्रक्चरली आपण बघू शकतो तर हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे गायनोशियम. ओके, हे एक कार्पल असू शकतं किंवा एकापेक्षा जास्त कार्पल याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतं. सो गायनोशियम एक कार्पल असेल तर त्याला म्हणा मोनोकार्पलरी कंडिशन, G1 लिहितो, किंवा एकापेक्षा जास्त असेल तर याला म्हणा पॉलिकार्पलरी किंवा मल्टी कार्पलरी कंडिशन आपण म्हणू शकतो. मोनोकार्पलरी कार्पलेशन म्हणजे मी आता सांगितलं मोनोकार्पलरी, ओनली वन कार्पल इज प्रेझेंट इन गायनोशियम, देन कंडिशन कॉल्ड एज अ मोनोकार्पलरी कंडिशन. पॉलिकार्पलरी कंडिशन जसं की याचं एक्झाम्पल बघा, मँगो कोकोनट फॅमिली फॅबेसी मध्ये दिसतं. ओके, एकच कार्पल प्रेझेंट आहे. दुसरी कंडिशन आहे, इफ मोर दॅन वन कार्पल इज प्रेझेंट देन कंडिशन इज कॉल्ड एज अ मल्टी कार्पलरी कंडिशन म्हणू शकतो. तर मल्टी कार्पलरी 2 टाइप्स आहे. एक आहे अपोकार्पस आणि दुसरा आहे सिनकार्पस. अपोकार्पस कोणाला म्हणायचं? व्हेन ऑल द कार्पल इज पॉलिकार्पलरी और मल्टी कार्पलरी कंडिशन आर फ्री. सगळे फ्री आहेत. मल्टी कार्पलरी आहेत, एकापेक्षा जास्त कार्पल आहेत पण सगळे फ्री आहेत. देन कंडिशन रेफर्ड ॲज अपोकार्पस दिसतं कोणामध्ये? लोटसमध्ये, रोजमध्ये, मायचेलियामध्ये इथं दिसतं. तर दुसरी कंडिशन तुमच्या पुढे येते दॅट इज रेफर्ड ॲज द सिनकार्पस. आणि सिनकार्पस कंडिशन मध्ये सगळे कार्पल आहेत आणि सगळे कार्पल एकापेक्षा जास्त कार्पल आहेत आणि सगळे फ्यूज आहेत. देन कंडिशन इज रेफर्ड ॲज अ सिनकार्पस. हे कुणामध्ये दिसतं? तर पॅपेवर मध्ये, हिबिस्कस मध्ये, मस्टार्ड मध्ये, टोमॅटो मध्ये अशी कंडिशन तुम्हाला दिसून येईल. ओके, हे एक्झाम्पल आपण बघू शकतो याचे. ठीक आहे. देन नेक्स्ट वन प्लासंटेशन. प्लासंटेशन आहे नेमकं काय याबद्दल आपण डिस्कशन करू. प्लासंटेशन इज नथिंग बट इट इज अरेंजमेंट ऑफ ओव्ह्युल्स विदिन अ ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्युलची कशी अरेंजमेंट होते याला आपण प्लासंटेशन म्हणतो. ठीक आहे. प्लासंटेशन, द अरेंजमेंट ऑफ ओव्ह्युल विदिन द ओव्हरी इज नोन ॲज अ प्लासंटेशन. इट इज ऑफ द फॉलोइंग टाईप. हे खालील टाईपचं प्लासंटेशन आहे. बघा, प्लासंटेशन आपल्याला जवळपास 5 टाईपचं दिसतं. नंबर 1 मार्जिनल, नंबर 2 एक्झाईल, नंबर 3 परायटल, नंबर 4 फ्री सेंट्रल किंवा सेंट्रल आणि नंबर 5 इट इज रेफर्ड ॲज अ बेसल. 5 टाईपचं प्लासंटेशन दिसतं. मार्जिनल प्लासंटेशन मध्ये काय होतं? ओव्ह्युल्स हे मार्जिनवर प्लेस होत आहेत. इन दिस टाईप ऑफ प्लासंटेशन प्लासेंटा फॉर्म अ रिज. रिज म्हणजे आपण रिज अलॉंग विथ द वेंट्रल सुचर. सुचर म्हणजे जॉईंट. वेंट्रल सुचरवर एक रिज बनवत आहे अँड ओव्हरी अँड द ओव्ह्युल्स आर बॉर्न ऑन दिस रिज. रिज म्हणजे एक उंचवटा असा आकार बनवत आहे, फॉर्मिंग द 2 रोज, 2 बनवत आहे. असं पी मध्ये अशी कंडिशन दिसतं. जसं की यामध्ये जर बघितलात तर हा सुचरवर, ओके, इथं ओव्ह्युलचं फॉर्मेशन होतं मार्जिनवर, सो इट रेफर्ड ॲज अ मार्जिनल प्लासंटेशन. एक्झाम्पल पी प्लांटमध्ये दिसतं. दुसरा एक्झाईल टाईप ऑफ प्लासंटेशन. या प्लासंटेशन मध्ये ओव्हरी मल्टीलोक्युलर आहे, ओव्ह्युल बॉर्न ऑन द सेंट्रल ॲक्सिस. सो चायना रोज, लेमन, टोमॅटो मध्ये दिसतं. मल्टीलोक्युलर ओव्हरी, ओके, 1 2 3 लोक्युल बनलेत. सेंट्रलला प्लासेंटा आहे आणि या प्लासेंटावर काय फॉर्मेशन झालंय? ओव्ह्युलचं फॉर्मेशन झालंय. द कंडिशन रेफर्ड ॲज अ एक्झाईल टाईप ऑफ प्लासंटेशन. तिसरा आहे परायटल टाईप ऑफ प्लासंटेशन. या टाईपमध्ये इन दिस टाईप ऑफ प्लासंटेशन द ओव्ह्युल डेव्हलप ऑन द इनर वॉल ऑफ द ओव्हरी और द पेरिफेरल पार्ट. एक्झाम्पल मस्टार्ड, आर्जिमोन मध्ये दिसतं. ओके, इन सम प्लांट ओव्हरी इज अ 1 चेंबर. या परायटल पासून यामध्ये काही केसमध्ये 1 चेंबर आहे बट इट बिकम 2 चेंबर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ फाल सेप्टम किंवा रेप्लमचं फॉर्मेशन होतं. फॅमिली क्रुसिपेरी किंवा मस्टार्ड मध्ये अशी कंडिशन दिसतं. ओके, असं इनिशियलाइज जनरली ओव्हरी 1 चेंबरच आहे पण काही केसमध्ये असं ओव्हरी फाल्स सेप्टमचं फॉर्मेशन होतं, याला आपण रेप्लम म्हणतो आणि ही इट इज रेफर्ड ॲज अ 2 चेंबर बनेल. आणि परायटल, ओके, वॉलवर सीडचं फॉर्मेशन होईल, इट इज रेफर्ड ॲज द परायटल प्लासंटेशन. फ्री सेंट्रलमध्ये लाईक एक्झाईल टाईपच आहे पण इथे चेंबर नाहीत. इन दिस टाईप ऑफ प्लासंटेशन ओव्हरी इज युनिलोक्युलर आहे.
सेप्टा अब्सेंट आहे अँड द ओव्ह्यूल आर बॉर्न ऑन द सेंट्रल ॲक्सिस. हे कुणामध्ये दिसतं? प्रिमरोज आणि डायंथस मध्ये अशी कंडिशन दिसेल. अँड द लास्ट वन इज अ बेसल टाइप ऑफ प्लासेंटेशन. आणि बेसल टाइप ऑफ प्लासेंटेशन मध्ये जर बघितलात तर बेसल टाइप ऑफ प्लासेंटेशन मध्ये इन दिस टाइप ऑफ प्लासेंटेशन सिंगल ओव्हल अटॅच्ड ॲट द बेस ऑफ ओव्हरी. हे कुणामध्ये दिसत आहे? मॅरीगोल्ड सनफ्लावर मध्ये, मेंबर ऑफ आस्टरसी किंवा कंपोजिटी आणि मेंबर ऑफ ग्रामिनी फॅमिलीमध्ये अशी कंडिशन दिसत आहे. ओके, एक सिंगल ओव्हल इथं प्रेझेंट आहे. सो देर आर दिस 5 टाइप ऑफ प्लासेंटेशन, ज्यामध्ये मार्जिनल आहे, एक्झाईल आहे, परायटल आहे, फ्री सेंट्रल आहे आणि बेसल टाइप ऑफ प्लासेंटेशन आपल्याला दिसत आहे. याचे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके स्टुडंट. देन यानंतर आहे फ्रूट. ओके, फ्रूट बद्दल स्टुडंट नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करू. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. थँक्यू.